पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या मेट्रोच्या भूमिपूजनाला एकाही शिवसेना नेत्यानं हजर राहू नये असा आदेश मातोश्रीवरून काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आता काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मुंबईत आगमन होत आहे। त्यांच्या हस्ते आज इंदू मिलमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन होईल। त्याचप्रमाणे मेट्रो 3 प्रकल्पांचंही आज भूमिपूजन होणार आहे। पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सेनेचे सर्व मंत्री आजच बीडला रवाना झाले। त्याचप्रमाणे मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या मातोश्रींचं आज निधन झालंय, त्यामुळे महापौरही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही याबद्दल साशंकता आहे। भाजपनं ऐनवेळी निमंत्रण देऊन केलेल्या कोंडीवर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांनी चोख प्रत्युत्तर देण्याचा हा प्रयत्न केलाय। मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई सुद्धा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बीडला गेलेत। त्यामुळे आज मोदींच्या कार्यक्रमाला कोणीही जाऊ नये असे आदेशच मातोश्रीवरनं शिवसेना नेत्यांना देण्यात आले। उद्धव ठाकरे शिवसेनेचे सर्व मंत्री बीडला रवाना झालेत। अधिक माहिती घेत आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या संपर्कात आहेत। दिनेश, हा शिवसेनेने अंतर्गत व्हीप बजावलाय का आणि यातून भाजपला प्रत्युत्तर देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे? होय, नक्कीच हा शिवसेने अंतर्गत व्हीप बजावण्यात आलेला आहे। शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांच्या मार्फत शिवसेनेच्या खासदारांनाही सूचना देण्यात आलेल्या आहेत। आपण जाणतोच की ज्या भागामध्ये हा कार्यक्रम होतो आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा हा दादर इंदू मिलमध्ये होतोय। तिथे स्थानिक शिवसेनेचे खासदार आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत, त्यामुळे हे पदाधिकारी किंवा हे नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार का या बाबतीतही प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। आता जी माहिती मिळते त्यानुसार शिवसेनेचे सर्व नेते, स्वतः खुद्द पालकमंत्री सुभाष देसाई हेही उद्धव ठाकरेंसोबत बीड दौऱ्यावर आहेत। राहुल शेवाळे जे स्थानिक खासदार आहेत आणि सदा सरवणकर हे जे स्थानिक आमदार आहेत ते उपस्थित राहणार का हाही एक मोठा प्रश्न होता। पण जी माहिती मिळते आहे, अडसूळ यांनी व्हीप बजावलेला आहे, मेसेजेस पाठवण्यात आलेले आहेत की शिवसेनेच्या कुठच्याही पदाधिकाऱ्याने भूमिपूजनाच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहू नये असे स्पष्ट आदेश आहेत। धन्यवाद दिनेश या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय शिवसेनेने अंतर्गत व्हीप बजावत सर्व नेत्यांना कुठेही या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। शिवसेनेचा भाजपला हा उत्तर देण्याचा प्रयत्न आहे का? दिनेश, यातनं शिवसेना नेमकं काय साध्य करणार आहे? नक्कीच आपण जाणतो की शिवसेना भाजप यांच्यातले मतभेद आता अत्यंत टोकाला पोहोचलेले आहेत। अत्यंत प्रतिष्ठेचा असलेला कार्यक्रम ज्याच्यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डावलण्यात आलं अशीच भावना पक्षामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे आता जे राजकारण पुढच्या काळात होईल, आत्ताच आपण बघितलेलं आहे की शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी बीडमधल्या सभेमध्ये जो भाजप नेत्यांना एक आठवण करून दिलेली आहे की भाजपचं राज्यातलं सरकार हे शिवसेनेच्या पाठिंब्यावर उभं आहे। पुढच्या काळात जेव्हापासून शिवसेना सत्तेत सहभागी झालेली आहे, शिवसेना भाजपमधलं अंतर्गत शीतयुद्ध हे आपण महाराष्ट्राच्या जनतेने वेळोवेळी पाहिलेलं आहे। हे शीतयुद्ध आता एका टोकाला पोहोचलेले, अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या या कार्यक्रमामधून शिवसेनेला डावलणं हे शिवसेनेच्या नेत्यांनाही पटलेलं नाहीये, शिवसैनिकांनाही पटलेलं नाहीये। सर्वात महत्वाचं म्हणजे उद्या मुंबईत जो पाकिस्तानी मंत्र्यांचा कार्यक्रम होतो आहे त्यालाही उधळून लावण्याची शिवसेनेने भूमिका व्यक्त केलेली आहे। तसं एक पत्रही आणि निवेदनही देण्यात आलेलं आहे। भाजपने या बाबतीतली भूमिका स्पष्ट केलेली आहे। याआधीच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की अशा कार्यक्रमांना समजा आयोजकांनी मागितलं तर संरक्षण देण्यात येईल। स्वतः सुधींद्र कुलकर्णी यांनी सरकारकडे मागणी केलेली आहे। उद्या शिवसेना भाजपमध्ये या संपूर्ण कार्यक्रमावरूनही संघर्ष निर्माण होतो का अशी एक शक्यता व्यक्त केली जाते। आता शिवसेना आणि भाजप यांच्यामधले संघर्षाचं टोक आपल्याला सध्या राज्यात दिसायला बघायला मिळतंय। धन्यवाद दिनेश या सविस्तर माहितीसाठी। आंबेडकर स्मारक आणि मेट्रो भूमिपूजन असे दोन्ही कार्यक्रम, या कार्यक्रमाचं श्रेय स्वतःकडेच घेण्याचा प्रयत्न भाजपचा असेल। इंदू मिलमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। इंदू मिल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन आज होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन होत आहे आणि त्याच अनुषंगाने अनेक राजकीय नेत्यांची पोस्टरबाजी या ठिकाणी दिसते। विशेष म्हणजे पंतप्रधानांसमोरच येणार आहेत आणि त्यांच्यासमोरच सगळे अनधिकृत पोस्टर्स सगळ्याच राजकीय पक्षांचे आवर्जून दिसत आहेत।
त्याच बाजूला पंतप्रधानांना स्वच्छता हा विषय खूप महत्त्वाचा ठेवलेला आहे. त्यामुळे पूर्णतः स्वच्छतेचा आग्रह या ठिकाणी धरलेला आहे. सकाळपासून स्वच्छता इथे सुरू आहे. कोणतीही घाण दिसू नये याची खबरदारी घेतली जाते. त्याचवेळी मार्कर्स रस्त्यांवर अनेक ठिकाणी बीएमसीच्या वतीने मार्कर्स, पीडब्ल्यूडीच्या वतीने अनेक मार्कर्स नाही आहेत वेगवेगळ्या भागात रस्त्यांवर, पण या ठिकाणी आवर्जून कलर्स मारण्यात आलेले आहेत. पंतप्रधानांसमोर स्वच्छ सुंदर शहर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न कुठे ना कुठेतरी सुरू आहे. राजकारण शिवसेना भाजपाचं असो किंवा इतर राजकीय पक्षांचं, यातून श्रेयवादाची लढाई सुरूच आहे. त्यातनं पोस्टरबाजी ही अधिकृत दिसतीच आहे. पण त्याचवेळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठे ना कुठेतरी आपण दलित वोट बँकसाठी काम करतो आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न मात्र सगळीकडे सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसेसह सागर कुलकर्णी, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.